हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? एकदम मजेत ना? सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल बायोगिक. ओके, सो याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलेलं आहे की एनर्जी फ्रॉम द डिफरंट कंपाऊंड्स, ज्याच्यामध्ये आपण प्रोटीन्स आणि लिपिडबद्दल डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो विटॅमिन्स, वॉटर अँड फायबर्स. ओके, so let's start with our today's session. So there is a two simple questions that you can think about that. So many times we cannot eat the hot food due to the inflammation or the ulceration in mouth. Okay, बऱ्याच वेळा बघा माउथ मध्ये अल्सर झाला आपण असं म्हणतो, किंवा तोंड आलं म्हणतो बघा बऱ्याच वेळा. सो या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करतो, किंवा कधी कधी सम पर्सन्स एक्सपिरियन्स द डिफिकल्टी इन नाईट विजन्स. कधी कधी कुणाला नाईट विजन्स होत नाहीत. ठीक आहे, म्हणजे रात्री न दिसणे, ज्याला आपण रात आंधळेपणा म्हणतो मराठीमध्ये. एकतर ते त्यांच्या लहानपणापासून असतं, किंवा ज्यावेळेस ते अडोलेसंट एजमध्ये येतात त्यावेळेस पण हे होण्याची शक्यता असते. सो बेसिकली हे कशामुळे होतं, तर दिस कॅन बी अकर्स ड्यू टू द deficiency of the vitamins. Okay, so vitamins are the very important nutrients in our diet. Okay, खूप इम्पॉर्टंट आहे. जर ते आपल्याला प्रॉपर अमाऊंट मध्ये जर नाही भेटलं, किंवा त्याची जर डिफिशियन्सी असेल, तर आपल्याला डिफरंट टाईप्सचे डिसीज होऊ शकतात किंवा डिसऑर्डर्स होऊ शकतात. ओके, सो त्या विटॅमिन्स बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आज. सो बघा, विटॅमिन्स जे असतात, द विटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाऊंड. कसे आहेत हे? दीज आर द हेट्रोजिनस compounds, not the homogeneous. They are the heterogeneous compounds, of which each is essential for proper operation of various process in the body. So they खूप important आहेत. They are essential for the proper operation of the various processes. आपल्या बॉडीमध्ये ज्या काही मेटाबॉलिक प्रोसेसेस होत असतात, त्या मेटाबॉलिक प्रोसेसेस ह्या खूप प्रॉपर वेनी ऑपरेट हो, किंवा प्रॉपर वेनी व्हावे, यासाठी हे विटॅमिन्स खूप महत्वाचे असतात. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो देयर आर 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. ओके, किती टाइपचे विटॅमिन्स आहेत? तर 6 टाइप्स, A, B, C, D, E and K. Out of these, A, D, E, K and fat soluble, whereas B and C are the water soluble. Okay, so important आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की विटॅमिन्स आर ऑफ 2 टाइप्स. विटॅमिन्स काय आहेत आपले? 2 टाइपचे आहेत. ओके, ऑन द बेसिस ऑफ देअर सोल्युबिलिटी. त्यांच्या सोल्युबिलिटीवरती त्यांचे 2 टाइप्स आहेत. एक असू शकतात वॉटर सोल्युबल आणि एक असू शकतात फॅट सोल्युबल. ओके, म्हणजे एक फॅट मध्ये सोल्युबल असतील आणि एक वॉटर मध्ये सोल्युबल असतील. 2 टाइपचे आहेत. सो वॉटर सोल्युबल मध्ये तुम्हाला सिंपली लक्षात ठेवायचे बी अँड सी. ओके, बी मध्ये मग सगळे बी कॉम्प्लेक्स, B1, B2, B3, B4, B6, B12. ओके, सो दिस आर बी कॉम्प्लेक्स. आणि विटॅमिन सी जे असणार आहे ते विटॅमिन सी. सो हे 2 आहेत वॉटर सोल्युबल. मग राहिले 4. ओके, दॅट इज ADEK, एडेक. ओके, सो सिंपली तुम्हाला लक्षात ठेवायचंय एडेक. सो एडेक जे आहेत ते फॅट सोल्युबल. ओके, सो याच्यासाठी एक सिंपल हायपोथेटिकल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. एडेक नावाचा एक, तुम्ही लक्षात ठेवा, पक्षी आहे. एडेक नावाचा काय आहे? एक पक्षी आहे. सो तो काय करतो? पाण्यामध्ये बुडतो. ओके, सो पाण्यामध्ये ॲक्वॅटिक आहे. तो पाण्यामध्ये ज्यावेळेस बुडून वरती येतो त्यावेळेस त्याच्या बॉडीवरती बिलकुल पाणी राहत नाही. ओके, कुठल्याही प्रकारचं पाणी राहत नाही. जसं की जर आपण मेणावरती पाणी जर टाकलं तर ते राहत नाही, किंवा जे प्लांट्स वगैरे असतात त्यांचे जे लिव्ज असतात त्या लिव्ज वरती बघा वॅक्स लेअर असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती पाणी राहत नाही. ओके, तसंच फॅट सोल्युबल, सो वॉटर तिथे नसणार आहे. ओके, सो फॅट मध्ये काय असतील? ते फक्त फॅट मध्ये सोल्युबल असतील. सो हे तुम्हाला लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय असेल? फॅट असेल,
किंवा वॅक्स असेल त्याच्यामुळे ते पाणी राहत नाही. सो इथं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं फॅट सोल्युबल मध्ये ॲरिक. सो ADE आणि K. ठीक आहे. सो हे आहेत फॅट सोल्युबल. सो नेक्स्ट काय तर वी हॅव सीन दॅट FADH2 अँड NADH2. बघा आपण दोन हे कोएन्झाइम्स बघितले होते FADH2 आणि NADH2. ओके, फ्लेविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड आणि NADH2 निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड. सो FADH2 आणि NADH2 आर प्रोड्यूस्ड इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. हे तर आपण डिस्कस केलेलं आहे. सो हे तयार होण्यासाठी पण कशाची गरज असते? विटॅमिन्सची. बघा आता दे आर द प्रिकर्सर. ओके, सो विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन. ओके, विटॅमिन्स कुठलं? रायबोफ्लेविन, दॅट इज B12. सो रायबोफ्लेविन मधलं आलं का फ्लेविन? सो फ्लेविन and nicotinamide, that is vitamin B5, respectively are necessary for the production of these two production of FADH2 and NADH2. म्हणजे बेसिकली बघा B2 जो आहे विटॅमिन B2 जो आहे that vitamin B2, see विटॅमिन B2 जो रायबोफ्लेविन आहे तो FAD तयार करण्यासाठी यूज होतो. इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ FAD. आणि विटॅमिन B5 जो आहे तो NAD तयार करायला होतो. सो ते प्रोसेस मध्ये NADH2 आणि FADH2 होतात, बट ऍक्च्युअल फॉर्म काय त्यांचा FAD आणि NAD. सो FAD मधला जो फ्लेविन आहे तो विटॅमिन B12 ज्याचं नाव आहे रायबोफ्लेविन याच्याकडून तयार झालेला आहे. आणि NAD मधला निकोटिनामाइड आहे तो निकोटिनामाइड हा B5 म्हणजे निकोटिनामाइड विटॅमिन पासूनच तयार झालेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द विटॅमिन्स. ओके, देन वॉटर अँड फायबर्स. वॉटर अँड फायबर्स बघा देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. सो बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वॉटर, आपण बघा विदाउट वॉटर राहू शकत नाही. ओके, कारण की आपल्या सेलच्या आतमध्ये पण वॉटर आहे आणि सेलच्या बाहेर पण वॉटर आहे. सेलच्या आतमध्ये जे आहे ते सायटोप्लाझम आपण म्हणलं होतं. सेलच्या बाहेर जे आहे दॅट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल फ्लुइड. सेलच्या बाहेर फ्लुइड आहे. ओके, सो सेलच्या आतमध्ये पण फ्लुइड, बाहेर पण फ्लुइड. सो आपल्या बॉडीमध्ये 65 to 70% काय आहे? वॉटरच आहे. ओके, and each cell contains 70% of water by water weight by weight. जर weight by weight जर आपण बघितलं तर सेल मध्ये 70% काय वॉटर आहे, 70% वॉटर आहे. सो ब्लड, प्लाझ्मा. ओके, ब्लड मध्ये आपण म्हणलं प्लाझ्मा कंटेन्स 90% ऑफ वॉटर. ओके, सो सिम्पली बघा ब्लडचं कॉम्पोजिशन जर तुम्ही बघितलं तर ब्लड मध्ये काय आहे? प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स असतात. सो 90 to 92% प्लाझ्मा मध्ये जर बघितलं, प्लाझ्मा मध्ये वॉटर आहे आणि रिमेनिंग 8 to 10% अदर प्रोटीन्स आहेत. ओके, फक्त प्लाझ्माचं जर आपण 100% बघितलं तर प्लाझ्मा मध्ये 90% 90 or 92% काय असतं? वॉटर असतं आणि रिमेनिंग 8 to 10% हे प्रोटीन्स असतात, म्हणजे अँटीबॉडीज वगैरे अदर कंपोनेंट्स असतात आणि बाकी ब्लड सेल्स आहेत. So functioning of the cell and thereby whole body disturb even if there is a little loss of water from the body. जर आपल्या बॉडी मधून थोडाफार ओके जरी वॉटर लॉस झाला, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, ओके वॉटर लॉस जर झाला तरी आपल्या बॉडीचे किंवा सेलचे फंक्शन जे आहेत ते काय होऊ शकतात? डिस्टर्ब होऊ शकतात. म्हणून म्हणतोय की वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. So, hence water is an essential nutrient. So, along with the water, किंवा all about the mentioned nutrients जसं की प्रोटीन्स असेल, लिपिड्स असेल, कार्बोहायड्रेट असेल, विटॅमिन्स असेल, वॉटर असेल, याच्या व्यतिरिक्त अजून एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आहे किंवा आपल्याला जे लागतं ते म्हणजे फायबर्स. फायबर्स काय? सो व्हेजिटेबल्स वगैरे मधून काय होतात? आपल्याला फायबर्स मिळतात.
Okay, so the fibers are also essential nutrients. So बघा, in fact we cannot digest the fiber. आपण fiber digest करत नाही. Okay, fiber digest करत नाही. So however they help in the digestion of other substances and digestion of undigested substances. Okay, so हे जे आहे हे तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे फायबरचा फंक्शन, की अदर जे न्यूट्रिएंट्स आहेत जे आपण खातोय त्यांना डायजेस्ट करायचा काम, ओके, किंवा डायजेशनसाठी हेल्प करतं फायबर्स, आणि इजेशन म्हणजे अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे ते रिलीज करणं, याला आपण काय म्हणतो, इजेशन. सो इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस, याच्यामध्ये फायबर जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बघा, बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण डायटिंग मध्ये वगैरे असतो त्यावेळेस जे डायटिशियन्स वगैरे असतात किंवा न्यूट्रिशनिस्ट जे असतात ते आपल्याला सांगतात की फायबर्स जास्त खावा तुम्ही. म्हणजे फायबर्स खाल्ल्यामुळे काय होतं, म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे, काकडी वगैरे जे असतं ते खाल्ल्यामुळे काय होतं, आपलं पोट भरतं. ओके, बट त्याच्यापासून आपल्याला जास्त काही मिळत नाही. म्हणजे बॉडीला जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये स्टोअर्ड फॅट वगैरे जे असणार आहे त्याच्यामुळेच होईल. ओके, फक्त ते जे आहे फायबर्स वगैरे आपण खाल्ल्यामुळे काय होत नाही, आपल्याला एक्स्ट्रा जे एनर्जी आपण बाहेरून घेण्यासाठी जे खातो ते फक्त आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. सो बॉडी काय करते, आपले आतमध्ये असणारे किंवा स्टोअर्ड ग्लायकोजन वगैरे जे असणार आहे त्याचाच काय करते, यूज करते. ओके, सो वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड सिरियल्स. आपण लिफी व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, सिरियल्स असतील याच्यापासून काय करू शकतो, फायबर्स ऑब्टेन करू शकतो. म्हणून फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. सो या लेक्चरमध्ये इथपर्यंतच आपण बघितलेलं आहे. याच्या पुढे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट बघूया. ठीक आहे. सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब